शिक्षणाचे महत्त्व होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोण प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मनाविषयी वाटते की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला. फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनून गेला. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनून गेला. शेवटी मी एवढेच म्हणेल की भीमरायाची जिल्हा म्हणून आमचा देव समजला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श व प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे यांसारख्या विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदुबळ्यांचे, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, अंधकाराच्या जीवनाला तेजोमय संदेश दिला. गुलामगिरीच्या विळख्यात अडकून कोमेजून गेलेल्या मनामनातून समाज क्रांतीची मशाल पेटवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर पडल की पाणी पुस्तकावर जागृत केले. जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याचे बाहुले होण्याइतकी बुद्धी त्याच्याकडे असते. सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान, भल्या भल्याने भक्तिमान अशी भीमरावांची शान, भल्या भल्याने भक्तिमान. कोणी म्हणतात भीमराव, कोणी म्हणतात बाबा, अशा या महान माझा आधी आहे सर्वांवर ताबा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेय आहे. आज 14 एप्रिल म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आहे. त्यांच्यानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते. त्यांच्या मुलाचे नाव यशवंत असे होते. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 साली झाला. जातानी येत आले किती गेले किती उडून गेले भरायला, आले किती गेले किती उडून गेले भरायला. संपणार नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा धराला, माझ्या भीमाचा धराला. जय हिंद, जय भीम. रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही कुणाचे गुलाम नाही, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय विचारमंच, उपस्थित मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना जय भीम. माझे नाव अंकिता आनंद लोहार. आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत भीम जयंती साजरी करण्यासाठी. आज आपण इथे एकत्रित जमलेलो साजरी करतो भीम जयंती म्हणून आपण संपूर्ण भारतभर उत्साहाने साजरा करतो. हा केवळ त्यांचा जन्मदिवस नाही तर त्यांचा गौरव संघर्ष करण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान समाजसुधारक, राजकारणी, भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधानाचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. बालपणीच त्यांना जातीय विषमतेचा अनुभव आला होता, पण या सगळ्या आठवणींना डोळा देत त्यांनी शिक्षणाची गाठ धरली आणि आपले आयुष्य शिक्षणाला समर्पित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्यांचे शैक्षणिक यश संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. पण त्यांचं खरं मोठेपण हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला आणि माणसाला डोळ्यातून कोसळणारा स्वर्णा आहे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमान
त्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभी आहे. जय भीम जय श्रीराम. I am class 2nd. We are celebrating the birth anniversary of great leader Dr. B.R. Ambedkar. Dr. Ambedkar was born on 14th April 1891 in a poor family. He faced many problems because people treated him unfairly. He is known as the father of the Indian Constitution. He works very hard to right equal rights to all people, no matter their caste or background. Dr. Ambedkar believed in education, equality and justice. He studied in India. जो कल गुजर गए वो मेरे भीम थे, जो कल गुजर गए वो मेरे भीम थे. हमने सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, इतिहास बनाने वाले वो मेरे भीम थे. थैंक यू. मी दुसरीच्या वर्गात शिकतो आणि आज मी डॉक्टर शिक्षण सांगायचं बरं, कोणत्या वर्ग सांगायचं बरं. जय भीम सगळ्यांना. माझे नाव श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे 2 शब्द बोलणार आहे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारी माझा भीमाचा लढाला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनी, जय भीम.